चायला हे चोरण पावाचे तर नाही. अरे 2 लाख रुपये बिल कुठं? चायला घरात 2 बल्ब आहे फक्त, एक फॅन आहे तो पण असा सायकल सारखा चालतोय, घर 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 घर. एक टीव्ही आहे ती पण बंद आहे, रिचार्ज कपले ना. चायला घराने एक फ्रीज आहे त्याच्यात पण फक्त दारू ना मावरा ठेवले. चायची तुम्ही आवरा बिल भरायचा कुठून आता? काय रे दादा? झाला काय लढतं का ना डोक्याची सरकारा दुखतंय? डोक्याची शिर या यो यो बिल बघ बघ. काय 200 रुपये ना, बस ना. आईला या असं शिकला नाही का? असंच होतंय. 200 आहे का? अरे 2 लाख रुपये आहे, 2 लाख. आवरा याला अटॅक आला. अरे मरणार मी होतो. आपण व्हिडिओ बनवायला घेतले, व्हिडिओ खरा खरा नाही मारायचा. उचल उठ. अरे व्हिडिओ का? मला माहितीच नाही. अरे आवरा कुठं बिल? त्या आईला तर नाही आवरा बिल आता भरायचं कुठून? याने वाट लावून ठेवली रे. काय झालं? आऊचा तोंड गेलाय लढतो तसा. अरे यो चोरण पावरनी 2 लाख बिल पाठवलाय. काय? अरे 2 लाख रुपये? चारशे थांब बघू दे थांब. त्या आईला तुम्हाला ते इंग्लिश वाचता पण येते. तुझ्या आईला 2 लाखच दिलाय. मग मी काय इंग्लिश बोललो का? त्या आईला र आवरा बिल कुठं? या बाराचा कुठून? आवरा पैसा कुठं आपले ग? त्या आईला तर नाही. अरे मग नाही आहे तर करशील काय? या आईले यांच्यावर मी केसच टाकतो बघ. बस झाला. केस टाकून पण काय होतंय ना? त्या आईले मधीन पडतात ते सगळे पैसे खातात ना, लावते पॉकेटला घेतात ती. आपली वाट लावतात. हा करायचा काय? आईला तर नाही. यांच्या केस बघ ना तू आता. ए बारक्या जा तू चहा बनव जा. बस र. ए साखर कमी टाक. कमी टाक र. अरे त्याने रे ये नामदारना खासदारांना ये बारक समाजसेवक त्या आयला पुरेपूर जातात मोर्चे बिरचे जेवून ना, नंतरचे मग माग जाऊन पाकिटा घेतात. हा ना रे त्या आईला यावेळी असं पैसे खातात ना, आपली सारख्यांची वाट लागते ना. तू आता इथं काय बोलू नको. संध्याकाळी तिकडं 7/12 न्यूज वर लाईव्ह येणार होतो मोठा साईड चोरण पावाचा. इथं तुला काय बोलायचं त्या बोल जाऊ. किती वाजता येणार आहे तो? 7:30. 7:30 ना. चायला जाता हो पण मी नाही जात. आमच्या आजीलाच पाठवतो. कशी मारते ना ती त्यांची बघतो आता. फोनला पण पाठव पण घरांच्या एक माणूस त्या पोचला पाहिजे. आजी जा ना तू, बघ ना तू फक्त. चोरण पावर चोरण पावर चोरण पावर चोरण पावर गलीत जाऊन बस. चोरण पावर गलीत जाऊन बस. चोरण पावर गलीत जाऊन बस. वर्षा भरला चाकू चोरण पावर जीव बीच कापू. वर्षा भरला चाकू चोरण पावर जीव बीच कापू. वर्षा भरला चाकू चोरण पावर जीव बीच कापू. नमस्कार मित्रांनो, आपण इथे जमलेलो आहोत या जनाक्रोशमध्ये सामील होण्यासाठी. पण आपल्याला माहीत नाहीये की हा जनाक्रोश कशासाठी इथे आलेला आहे, तर आपण त्यांचे मत जाणून घेऊया. तर चला. काय बाळा, कशासाठी तुम्ही एवढे हे करताय? मलाच माहित नाही, मी फक्त व्हिडिओ दिसायला आले. चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो, आपण दुसऱ्यांना विचारूया की ते इथे कशासाठी आलेले आहे. काय रे बाळा, कशासाठी आलेले असते? यो बॅनर दिसला नाही तुला? आपली जर इथे काढत आहेत असूया, आपण या आजींना विचारूया की ते इथे कशासाठी जमलेले आहेत. आजी काय म्हणाल? ते मेल्यांचे चोरण पावरवाल्यांचे आम्हाला आवरी बिला दिल्या. मेल्यांचे तोंडान किर पडतील मेल्यांना. मेल्या मरतील ना. तुला पण काही लाज वाटत नाही का रे? आम्हाला आवरा बिल आणून दिले. 2-2 लाख रुपयापर्यंत बिल दिले. तू भरशील का रे? कदाचित आजींनी जास्तच मनावर घेतलेलं दिसतंय. तर इथे आपल्याला साहजिसा असा उत्तर कोणीच देत नाही आहे. तरी काही नाही, आपण आज संध्याकाळच्या लाईव्ह प्रक्षेपणामध्ये आपण सामील व्हायचं आहे आणि आपल्या चॅनलवर त्यांची मुलाखत हे तिथे आपण घेणार आहोत. तरी तुम्ही तिथे जमायचं आहे 7:30 वाजता. मी कॅमेरामॅन रोड सोबत न्यूज रिपोर्टर डांबर. चोरण पावर चोरण पावर चोरण पावर गलीत जाऊन बस.
मित्रांनो, आपण इथे जमलेलो आहोत आणि तुम्ही जसं पाहू शकता आमच्या ऑफिसच्या बाहेर इतकी जनसंख्या इथे जमा झालेली आहे. जवळजवळ हजारो आणि लाखोच्या संख्येत आमच्या ऑफिसच्या बाहेर इथे जनआक्रोशचा मोर्चा इथे घेऊन आलेले आहेत. तरी यांच्या काही आजी ते बघू शकता, आजी पण आहेत. यांच्याशी आपण आतमध्ये जाऊन थोडंसं वार्तालाप करूया आणि नक्कीच आपण त्यांचे मत जाणून घेऊया. तर चला आजी, या आतमध्ये जाऊया. बरं बाला, आजी बोला. या काय आणलेस? आजी हे माईक आहे, तुम्ही आता न्यूज वर दिसणार लाईव्ह. न्यूज म्हणजे टीव्ही मध्ये दिसणार तुम्ही. टीव्ही वर दिसणार? थांब जरा, मी मेकअप करून येता. हा, लवकर या, लवकर या. अरे आमदार साहेब, तुम्ही चालत आलात? काय करणार, रस्त्याला खड्डे किती पडले, चालत त्या मुले. अहो काय आहे साहेब, एक दिवस काय चालत आलं तर तुम्हाला एवढं प्रॉब्लेम झाला. विचार करा, सर्वसामान्य जनता याच रस्त्याने रोज येते, त्यांना किती प्रॉब्लेम होत असेल. तर हरकत नाही, तुम्ही आलात आता तर या आतमध्ये या. तर हे होते नामदार साहेब. आपल्या स्वतःला किती प्रॉब्लेम होतो या रस्त्याचा हे त्यांना माहिती आहे, पण याचाच प्रॉब्लेम सर्वसामान्य माणसाला किती होतो हे त्यांना अजून कळलं नाहीये. तर हा फक्त संदेश होता, सुधरा. तर मित्रांनो, आमच्या समवेत आहे चोरण पॉवर मध्ये काम करणारे आमचेच मित्र आहेत ते, आणि त्यांना या फील्डमध्ये खूप असं ज्ञान आहे. तर त्यांना विचारूया आपण की ते कसे तिथे ऑपरेट करतात आणि कसं काय बिल वाढतात ते. एक सिक्रेट आहे, ते कोणाला सांगू नका तुम्ही. आम्ही काय करतो माहिती आहे, ही वायर आहे ना, वायर असं मीटर समोर जातो आणि लावतो आणि फोटो काढतो आणि बिल वाढून देतो आणि केस लावतो आणि लावून देतो बिल. तर मित्रांनो, तुम्ही कोणाला सांगू नका. तुम्ही जसं पाहू शकता हे आमचेच मित्र आहेत, पण आमचं भलं व्हावं, आमच्या लोकांना मग कळावं की चोरण पॉवर कसं बिल वाढवते. तर तुम्ही जसं याने सांगितलेलं आहे आपल्याला की ते मीटरमध्ये वायर लावतात आणि नंतर पाहिजे तेवढं बिल त्यावेळी लावून देतात आणि नंतर केस सुद्धा करतात. तर नक्कीच धन्यवाद तुमच्या या माहितीसाठी, आणि नक्कीच मी अनुरोध करतो की तुम्ही बसायचंय. नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचे 7:30 वाजल्यात आणि आपला लाईव्ह शो हा इथे आपण चालू करतोय. तर आजचे आपले प्रमुख गेस्ट जे आहेत ते चोरण पॉवरचे CEO यांना आपण इथे बोलूयात. मला वाटतं साहेब आलेले आहेत, त्यांना आपण इथे बोलूयात. नमस्कार साहेब, या. तुमचं खूप खूप अभिनंदन आहे साहेब. यांना ओळखतच असाल तुम्ही, तुमचे रोजचे गिराईक. हो, या या साहेब. नमस्कार, मी चोरण पॉवरचा CEO आहे. बोला, काय तुमच्या अडचणी आहेत, बोला. साहेब, पहिला अडचणी वगैरे जाऊ दे, तुम्ही इकडे टाइम काढून आलात त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. आमच्या साडेसाठी न्यूज चॅनल कडून तुमचं खूप खूप अभिनंदन आहे. अरे त्याला काय स्वागत करतं, साहेब बसून घ्या तुम्ही, आपण बसून घ्या. चर्चा करण्यासाठी बोललोय आपण त्यांना. बसून घ्या, बसून घ्या. तर साहेब, सध्याची परिस्थिती अशी झाली आहे की लोकांना चांगल्या प्रकारचे लाईट पोचवली जाते. काय लाईट जाते र, दिवसांच्या 22 तास लाईट जाते ना 8 तास राहतोय. तास जरा जास्तच झाले, जरा मोजा ना तुम्ही. तर साहेब, तुम्ही जी वीज लोकांना पुरवठा करता त्याच्यामध्ये लोकांना आक्षेप असा आहे की तुम्ही वाढीव वीज बिल त्यांना देता. अरे नाही रे, अरे जास्त कसली, लोक वीज जेवढी वापरतात ना तेवढंच बिल येतोय, आणि जास्त बिल देऊन आमचा काय फायदा. साहेब, फायदा नसता तर तोट्याचं काम तुम्ही कराल कशाला. हे कोणासमोर बोलतो लक्षात आहे का तुला? CEO आहे मी. काय कशी तू उकले लिहून आणतो का तुला? तर साहेब, तुमच्यावर असा सुद्धा एक आरोप आहे. यांची लोक कवा येताना बिल लावून जातात. यांच्या यांचे अरे असं काही नाही, आमची लोक घरून घरी जातात आणि रिडिंग लावतात. अरे भरपूर लोक वीज चोरी करतात म्हणून त्यांचं बिल जास्त येतं. काय लाईट चोरलेलं, तुमचीच माणसं येऊन वायर मीटरला लागून फोटो काढून जातात. 2 बल्ब, 1 पंखा, 1 TV, 1 फ्रीज, याचा आवरा बिल.
मी सुद्धा ऐकले. सबूत आहे माझ्याजवळ. हे बघा. अरे अरे मुलीच नाही, ही व्हिडिओ आमची नाहीच. आणि हा तर माणूस आमच्या कंपनीचा बिलकुल नाही. नाही मग साहेब, नाही बरोबर आहे. नाही एडिट केली असेल, एडिट केली आहे. तेच मी सांगतो ना, चुकीचे आरोप होतात आमच्यावर. यो यो खोटा मेला मेला गरबड्या मरशील मेला तर मरशील असा गाण घसरून मरशील तू. तुझ्या हातला पण पेटून पेटी लागतात तुझ्या पण मेल्या. आवडा गेली तर आम्हाला मेल्या तू. हो डोकरे, त्याला पेटवल्यावर त्याच्या हातला पेटलेच ना. मेल्या तू मेल्या. म्हणा असतस तू मेल्या. त्याच्यावर लक्ष दे ना जरा, त्याच्यावर लक्ष दे. आजी बसून घ्या, बसून घ्या. ए दादा, खुर्ची दे त्यांना, खुर्ची बसून घ्या. हा तर साहेब, तुमच्यावर असा सुद्धा आरोप आहे की तुम्ही मीटर मधल्या जी रिडिंग असते ती फास्ट केली, जेणेकरून तो वीज बिल आहे तो वाढेल. नाही नाही, अरे असं काहीच नाहीये. लोक जेवढे वीज वापरतात ना तेवढंच बिल देतो आम्ही, आणि जास्त बिल देऊन आमचा काय फायदा. नाही नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. नाही बरोबर आहे तुमचं. तेच सांगतो मी. होय काय दौलात ना नको नामदार साहेब काय बोला. अरे तुमचं किती वर्ष राहिलं? 3 वर्ष ना. हे 3 वर्षांत जर हे चोरण पावरला जर तुम्ही हटवला नाही ना तर तुम्हाला आमच्या गावाने याला परमिशन देणार नाही, समजला ना. वोट मागायला पण नाही आता आमच्या गावात. ते दिल्लीला 100 युनिट ते केजरीवालने फ्री ठेवल्या, ते बिहारला 200 युनिट फ्री ठेवल्या. त्यांना सगळं परवडते. तुम्हाला असं करायला काय होते ना. हो साहेब, असा सुद्धा आरोप आहे तुमच्यावर की तुम्ही प्रत्येक युनिटचे पैसे वाढवले. असं काही नाही. लोक जेवढी वीज वापरतात ना तेवढंच पैसे देतो आम्ही, आणि वीज भरण्यासाठी सुद्धा खूप खर्च येतो आम्हाला. काय खर्च येते रे तुम्हाला? 1 युनिटला तुम्हाला 1 रुपया खर्च येत नसेल ना, तुम्ही 10 रुपये लावता. याला कणाचा खर्च लागतो तुम्हाला? तर साहेब, तुम्ही लोकांच्या समस्या संपूर्ण ऐकून घेतलेल्या आहेत, तर तुम्हाला काय वाटतं आता काय करायला पाहिजे? साहेब, माझ्या मते तर असं वाटतं मला की दिल्ली आणि बिहार सारखी योजना तुम्ही इकडे सुद्धा लावायला पाहिजे, जेणेकरून लोकांच्या ज्या समस्या आहेत त्याच मार्गी लावता येतील आपल्याला. पण याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही, पण आपण नामदार साहेबांशी हे बोलू शकतो. अरे मेल्यांदो, आमच्या बाजूला ती डोकरी आहे, ती आवनीला जाऊन 5,000 रुपये कमवते. 5,000 ना तिला तुम्ही 4,000 रुपये बिल पाठवले. तुम्हाला काय लाजा बिजा हानी का नाही? अरे ती खाल काय ना काय करील काय ना बिल काय भरील. अरे मेल्यांदो मरशाल रे, तसंच मरशाल तुम्ही रे. हा मी प्रयत्न करतो. काय प्रयत्न? ही चोरण पावर गावांच्या नाही अख्खी तालुक्यांच्या गेलीच पाहिजे. याला आपली गावा नुसती मंदिरात लाईट या सांगितली ती पण त्याने फुकट देत नाही. आपली घराच्या बाजूला खांब लावायला दिला की आपण पण जागा द्यायची. दिला ती दिला, कामाला आली तर त्यांना आपण पाणी पण द्यायचा, खायला पण द्यायचा. ना यावी काय केलं आपल्यासाठी? अरे आपण गोडाऊनला जाणारी माणसं 10,000 महिन्याला कमवतो. ही 10,000च्या यांना बिला द्यायची का आपण खायचं काय? करायचं तरी काय आम्ही? 2-2 लाख रुपये बिला देतात. काय समजते का नाही? काय केलं काय पाहिजे काय नाही का तुम्ही? कशाला घेता, कशाला मोठं आमचं? हो नाही नुसतं काहीतरी करा. हा मी प्रयत्न करतोच. काय नाही प्रयत्न देत ना. ही चोरण पावर आहे ना, ही आमच्या एकूणच्या गेलीच पाहिजे. बोला ना. तर साहेब, तुम्ही पाहू शकता. अरे पिवले बेर का, तुला पण काही लाज बीज आहे का रे? मेल्या करवड्या गाण गजा तू मरशील ना रे तसाच. पिवले बेर का, तुला पण समज नाही का रे? आम्ही डोकरी माणसावी करायचं काय? कुठे जायचा? असं कुठं पण येईल आम्हाला. तुम्ही आवरा या वाटलं तर आमचे 2-2 लाख रुपये तुम्ही बिल भरता रे. असं नाही करायचं रे पोरांनो. जरा ते विचार करा रे बाबा तू आमचा तरी. आम्ही काय कुठं जायचं? तुमचा काय खराब केले आम्ही रे?
साहेब इथे लोकांना राहायला मिळत नाही आणि खायला सुद्धा मिळत नाही आणि इथे चोरण पॉवरने वाढीव बिलं वीज बिलं देऊन लोकांना छळलंय. आणि मला सुद्धा वाटतंय की यामध्ये चोरण पॉवरने सुद्धा काहीतरी चुकी केलेलीच आहे. साहेब इथे लाईट कधी येते आणि कधी जाते काहीच कळत नाही आणि जे समाजसेवक आहेत ते स्वतःचे खिशे भरण्याचे मागे लागलेले आहेत. पण साहेब त्यांना हे समजत नाही की आपण आपल्याच लोकांचे पैसे खाऊन आपल्याच लोकांना धोका देतोय. थोडा विचार करा या गोष्टीचा. तर साहेब लोकांच्या सामन्यावरून तुम्हाला समजलेलंच आहे. पण जरी ही व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ असली तरी सुद्धा जे खरं आहे तेच आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर हे व्हिडिओ जास्त व्हायरल करा जेणेकरून आपल्याला कुठेतरी विचार करतील. धन्यवाद.